भाजपचे आमदार प्रसाद लाड जे आहेत ते आपल्या सोबत आहेत। भाऊ, आज एकीकडे महाविकास आघाडी आंदोलन करत आहे, सरकारला जोडो जे आहे ते मारला जाणार आहे, चपली मारल्या जाणार आहेत, आंदोलनाला परवानगी नसताना ते आंदोलन होतंय, आणि दुसरीकडे तुम्ही प्रतिउत्तर आंदोलन करताय, काय नेमकं? प्रथम गोष्ट तर आमचं प्रति आंदोलन नाही तर छत्रपतींच्या प्रति आदर, प्रेम, छत्रपतींच्या बद्दल असलेली भक्ती, निष्ठा आणि श्रद्धा आहे। आणि म्हणून शाहीर अवधूत विभूतींच्या माध्यमातून आज आम्ही इथे पोवाडे गाण्याचं काम केलं। छत्रपतींचा इतिहास या पोवाड्यांच्या माध्यमातून दाखवला जातोय। या राज्यातील जनतेमध्ये एक वेगळ्या प्रकारचं वातावरण निर्माण करायचं, लोकांमध्ये तेढ निर्माण करायची, वातावरण खराब करून दंगली घडवायच्या, हे काम महाविकास आघाडी करते। छत्रपतींच्या बाबतीतली जी घटना घडली त्याचा आम्ही निषेधच करतो। स्वतः पंतप्रधानांनी त्याची माफी मागितली, मुख्यमंत्र्यांनी मागितली, जनतेने मागितली, आम्ही देखील माफी मागतो, परंतु त्याचं राजकारण करू इच्छित नाही। आज इथे छत्रपतीपती प्रेम, आदर आणि आमचा राजा हा देशाचा राजा होता, हा अखंड हिंदवी स्वराज्याचा राजा होता, याच्याबद्दलचा आदर आम्हाला आहे। प्रमुख नेते महाविकास आघाडीतले आता या सगळ्या आंदोलनात सहभागी होणार आहे, स्वतः उद्धव ठाकरे सुद्धा सहभागी होतील, काय सांगा? काय झालंय, आजकाल बेरोजगारांना काम नाही, त्यामुळे महायुतीच्या केलेल्या चांगल्या कामावरती काही ना काहीतरी वितुष्ट आणून काहीतरी करण्याचा प्रयत्न आहे। छत्रपतींबद्दल जी घटना घडली त्याचा निषेध आम्ही केला, माफी मागितली, पंतप्रधानांनी मागितली, परंतु त्याचं राजकारण करून जनतेत जायचं, जनतेला वेटीस धरायचं, हा उद्योग जो उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी चालवलाय तो बंद झाला पाहिजे। असे म्हणतात की आमच्या आंदोलनाला परवानगी तुम्ही देत नाही, परंतु 2 महिन्यानंतर तुमची सुद्धा आंदोलनं सुरू होतील, तेव्हा बघू। आम्ही कधीच परवानगी घेतली नाही। वेडेट्टीवारला सांगा, 3 वर्ष सत्तेत होता, माझ्यावरती 70 गुन्हे दाखल झाले, एकाही आंदोलनाला परवानगी घेतली नाही। आंदोलन करायला हिम्मत लागते, परवानगी लागत नाही। कुठेतरी एकीकडे महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू आहे, दुसरीकडे तुमच्याकडून सुद्धा राज्यभर अशा पद्धतीनं प्रतिउत्तर दिलं जात आहे, कुठेतरी दाखवलं जात आहे का राजकारणात आता सध्या विधानसभेचं राजकारण सुरू होत आहे, छत्रपती नेमके कोणाचे, हा दोन्ही गटाकडून भावना व्यक्त केल्या जात आहेत का? छत्रपती या हिंदुस्थानातल्या प्रत्येक जनतेच्या मनामनामधला राजा आहे। या अखंड हिंदुस्थानाचा राजा कोण असेल तर छत्रपती शिवाजी महाराज आहे। म्हणून आज पोवाड्यांच्या माध्यमातून छत्रपतींचा इतिहास आम्ही इथे दाखवतो। महाविकास आघाडी ज्या पद्धतीमध्ये राजकारण करत आहे त्याचा आम्ही निषेध करतो। साहजिकच आहे, महाविकास आघाडी ज्या पद्धतीने राजकारण करते त्याचा निषेध करतो असं प्रसाद लाड या बोलताना आपल्याला पाहायला मिळतात। आणि भाजपच्या वतीनं अशा पद्धतीनं पोवाडे जे आहेत ते गायले जात आहेत, पोवाडे गाऊन प्रतिउत्तर जे आहे ते दिलं जात आहे, आणि पोस्टर्स जे आहेत ते सुद्धा या ठिकाणी निषेधाचे लावलेले आपल्याला दिसून येत आहे। महाविकास आघाडीच्या आंदोलनाला विरोध किंवा प्रतिउत्तर जे आहे ते अशा पद्धतीचे पोस्टर्स जे आहेत ते भाजपच्या वतीनं लावलेले आहेत। त्याचप्रमाणे वडे वटवटराव असे सुद्धा पोस्टर जे आहेत ते आहेत, त्याचप्रमाणे उद्धवस्तराव असे सुद्धा पोस्टर्स आहेत। त्यामुळे वेगवेगळ्या पोस्टरच्या माध्यमातून महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजपच्या वतीनं प्रतिउत्तर जे आहे ते दिलं गेलेलं आपल्याला पाहायला मिळतं। राज्यभर भाजपच्या वतीनं अशा पद्धतीनं प्रतिउत्तर आंदोलन जे आहे ती केली जात आहे। कॅमेरामॅन रोहन पवारसह विनायक डावरू, TVN मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।